अनेक वेळा झोपेतून उठताना, बसताना किंवा चालताना पायांच्या स्नायूंचे आकुंचन होते, ज्याला पायात गोळा येणे असेही म्हणतात। ही समस्या कुणालाही होऊ शकते आणि यामुळे वेदना अनेक दिवस टिकते। शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या असंतुलनामुळे तर कधी डिहायड्रेशनमुळे क्रॅम्प्स येतात। ही समस्या पिरियड्स, गरोदरपणात आणि अतिप्रमाणात मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये देखील असू शकते। वारंवार होत असलेल्या या समस्यांपासून सुटका मिळू शकते, त्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा। दुधामध्ये कॅल्शियम असते, जे क्रॅम्पपासून दूर करते। केळ्यांमध्ये पोटॅशियम जास्त असते, ज्यामुळे स्नायू क्रॅम्प समस्येपासून आराम मिळतो। बिया आणि ड्रायफ्रूट्स यामध्ये मॅग्नेशियम आढळते, ज्याची आपल्या शरीराला खूप गरज असते, ज्यामुळे स्नायूंची हालचाल आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते। नारळ पाण्यामध्ये सोडियम आढळते। जर तुम्ही वारंवार येणाऱ्या क्रॅम्पच्या समस्येपासून त्रस्त असाल तर तुम्ही ताजे नारळ पाणी प्या। टोमॅटोमध्ये सुमारे 300 मिलीग्रॅम पोटॅशियम आणि भरपूर कॅल्शियम, सोडियम आणि मॅग्नेशियम असते। टोमॅटोमुळे कॅन्सरसह अनेक प्रकारचे आजार कमी होतात। पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारच्या पोषक घटक आढळतात, ज्यामुळे क्रॅम्पची समस्या दूर होते। अवोकाडोमध्ये पोटॅशियम असते। एका अवोकाडोमध्ये सुमारे 1000 मिलीग्राम निरोगी चरबी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियम असते।